अस्सलामुअलैकुम. आज बनवूया आपण चिकन मोमोज. त्यासाठी बघा मी अर्धा किलो मैदा घेतला. मैद्यातला थोडासा मीठ टाकला आणि त्याला बेस गुंदून घेतला. आपण गव्हाच्या रोटीला गुंदून आहे असं ना, ज्यादा सख्त ना ज्यादा नरम गुंदून ह्याला बाजूला करून ठेवायचा जरासा फुगण्यासाठी. चिकन मोमोज आपण बनवतो त्यासाठी बघा मी चिकनचा अर्धा किलो किमा घेतला आहे. घरातच किमा बनवला होता मी. त्यातला चॉप कांदा, 3 चॉप बारीक कांदे कापले, कोथिंबीर, मिरची टाकली, 1.5 चम्मच अद्रक लसूण हरी मिरचा पेस्ट टाकला, काली मिर्च पावडर, चिली फ्लेक्स, मीठ, थोडासा गरम मसाला आणि सोया सॉस टाकला, विनेगर टाकला आणि तेल टाकला आणि मिक्स करून घेतला सगळा. जसा हा मिक्स झाला त्याचा मी पिठाचे बारीक बारीक लोल्या करून एक एक करून अशी लोल्या करून घेतल्या आणि मोमोज तयार करून घेतले. मी ह्या शेपचे बनवले. तुम्ही खांच्या पण शेपचे बनवू शकत आहो. मी असे बनवून घेतले. असे एक एक करून मी सगळे मोमोज बनवून घेतले. एकावर मोमोज बनवतानाच मी ढापा स्टीम करायला ठेवला होता पाणी ठेवून. त्याला थोडासा तेल लावला आणि सगळे मोमोज घातला आणि स्टीम करून घेतले मी. मोमोजसाठी एक चटणी तयार करू. त्यातलं मी बघा 5 टमाटर आणि 910 लाल मिरच बॉईल करून घेतले. मिक्सरला टमाटर, लाल मिरची, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, मीठ हा सगळा टाकून एक चटणी तयार केली. त्यानुसार आपले बघा मोमोज पण स्टीम झाले माशाल्लाह. असे मस्त टेस्टी आणि लजीज मोमोज तयार आहेत.